हॅलो स्टुडंट्स, आज आपण फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट या संकल्पनेवर डिस्कशन करणार आहोत. फ्युचर्स किंवा फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स किंवा फ्युचर मार्केट या अर्थानं हा शब्द अशा पद्धतीने उच्चारला जातो. म्हणजे कॅपिटल मार्केटमध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स, फ्युचर्स, फ्युचर मार्केट या संकल्पना काय आहेत तिथं व्यवहारात आहेत. मग नेमकी काय आहे ही संकल्पना फ्युचर्सची, त्या अनुषंगानं चर्चा करायची आहे. जस्ट लाईक हे समजून घ्या, यामध्ये फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टशी सिमिलर ही काय आहे संकल्पना आहे. म्हणजे जो फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचा अर्थ आहे तोच अर्थ इथं फ्युचर कॉन्ट्रॅक्टचा आहे. काही वैशिष्ट्ये मात्र यामध्ये वेगळे राहणार आहेत, ती यामध्ये आपल्याला काय करायची आहेत समजून घ्यावयाची आहेत. सो व्हॉट मीन बाय फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट? Like a forward contract, a futures contract is an agreement between two parties to buy or sell a specified quantity of an asset at a specified price and at a specified time and place. Futures contracts are normally traded on an exchange which sets the certain standardized norms for trading in the futures contracts. So, काय आहे जनरली याचा अर्थ फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट सारखाच आहे. हे कॉन्ट्रॅक्ट आहे ज्यामध्ये एक अग्रीमेंट असेल, करार केलेला असेल बिटवीन टू पार्टी, दोन पार्टी असतील, त्यामध्ये एक बायर असेल आणि एक सेलर असेल. कशाच्या अनुषंगाने हे करार असतात? बाय आणि सेल स्पेसिफाईड क्वांटिटी ऑफ अन असेट. इट इज कॉल्ड एज अंडरलाईन असेट. इक्विटी अशी काय असू शकते, यामध्ये असेट असू शकते, असेट असते. कोणत्या कोणत्या असेट्स असणार आहेत? सर्वसाधारणपणे ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट असतील, मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट असतील, ओके. त्यानंतर जे क्रूड ऑइल वगैरे आहे ते असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल, त्याचबरोबर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स असतील, बॉन्ड, शेअर्स, फॉरेन करन्सी, अशा या स्पेसिफाईड असेट असू असतात. तर हे स्पेसिफाईड क्वांटिटी ऑफ अन असेट ऍट स्पेसिफाईड प्राइस, एका विशिष्ट किमतीला, अँड स्पेसिफाईड टाइम अँड प्लेस, एका विशिष्ट वेळेला, भविष्यामध्ये एका विशिष्ट ठिकाणी ही अग्रीमेंट काय करायचं असतं, पूर्ण करायचं असतं. म्हणजे करार आहे कशाचा? वस्तू खरेदी आणि विक्रीचा, की ज्यामध्ये एक विशिष्ट काय असेल, किंमत असेल, एका विशिष्ट वेळेला, इन फ्युचर, एका विशिष्ट ठिकाणी हा कॉन्ट्रॅक्ट, हे करार काय करायचे असतात, पूर्ण करायचे असतात. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स आर नॉर्मली ट्रेडेड ऑन एक्सचेंज. तर हे जे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स आहेत याचे व्यवहार नेमके होतात कुठं? तर एक जो एक्सचेंज आहे, कॅपिटल मार्केटचं जे लोकेशन असते स्पेसिफिक, त्याला इथे काय म्हटलं जातं, एक्सचेंज असं म्हटलं जातं, जिथं हे व्यवहार पूर्ण होतात. अशी एक काय असते, ही यंत्रणा असते. विच सेट्स अ सर्टन स्टँडर्डाइज नॉर्म. आणि ही यंत्रणा, हे एक्सचेंज, हे ठिकाण काय करते, या फ्युचर कॉन्ट्रॅक्टसाठी एक सर्टन स्टँडर्डाइज नॉर्म्स आहेत, निकष जे आहेत, व्यवहार कसे केले झाले पाहिजेत, ते नॉर्म्स इथे ठरवले जातात फॉर ट्रेडिंग इन द फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स. म्हणजे फ्युचर कॉन्ट्रॅक्टचे हे व्यवहार जनरली कुठं होत असतात, या एका विशिष्ट लोकेशनला, एक पर्टिक्युलर लोकेशन असतं, एक्सचेंज असतं, ठिकाण असतं, त्या ठिकाणी हे व्यवहार काय केले जातात, पूर्ण होत असतात. ओके. सो ट्रेडिंग इन फ्युचर्स ओरिजिनेटेड इन जपान. सुरुवात कुठं झालेली आहे या फ्युचर कॉन्ट्रॅक्टची? जनरली इन जपान. जपानमध्ये 18व्या शतकात, इन द 18th century, अँड वॉज प्रायमरीली युज्ड फॉर ट्रेडिंग ऑफ राईस अँड सिल्क. म्हणजे जपानमध्ये साधारणपणे 18व्या शतकात ही संकल्पना इंट्रोड्यूस झालेला आहे आणि याचा वापर कशासाठी केला जात होता? ट्रेडिंग ऑफ राईस अँड सिल्क. म्हणजे भात आणि जे काय वेगवेगळ्या प्रकारचे धागे आहेत, सिल्क, त्यामध्ये हे व्यवहार होत होते. इट वॉज नॉट अंटिल द 1850 that the US started using futures markets to buy and sell commodities such as cotton, corn and wheat. आणि 1850 नंतर, 1850 पासून US मध्ये कॉटन, कॉर्न आणि व्हीट या प्रॉडक्टसाठी, या वस्तूंसाठी हे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट होत होते. ओके. पुढे आता आजचा जर विचार करता, फ्युचर कॉन्ट्रॅक्ट और फ्युचर मार्केट इज अ ग्लोबल मार्केट प्लेस. जागतिक एक बाजारपेठ या फ्युचर मार्केटची इथे तयार झालेली आहे. फॉर नॉट ओनली ऍग्रिकल्चरल गुड्स. म्हणजे फक्त शेती उत्पादनापुरतं मर्यादित फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स नसतात, तर यामध्ये काय काय समावेश होऊ शकतो, बट ऑल्सो फॉर करन्सीज. वेगवेगळ्या देशांच्या चलनांचा यामध्ये फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये व्यवहार होतो. फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे ट्रेझरी बिल्स आहेत, त्यानंतर बॉन्ड्स आहेत, नंबर ऑफ शेअर्स आहेत, सिक्युरिटीज, या सगळ्यांचं या फ्युचर मार्केटमध्ये व्यवहार होत असतात. इट इज अ डायव्हर्स मीटिंग प्लेस. एक प्रकारे हे काय आहे, डायव्हर्स मीटिंग प्लेस आहे, जिथं कोण कोण एकत्र येऊ शकतं. फार्मर्स, एक्सपोर्टर्स, इम्पोर्टर्स,
मॅन्युफॅक्चरर्स अँड स्पेक्युलेटर्स हे सगळे इथं एकत्र येऊन काय करू शकतात, व्यवहार करू शकतात. त्याला इथं काय म्हटलं जातं, फ्युचर मार्केट असं म्हटलं जात असतं. ओके, सो याची काही जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण यामध्ये काय करूया, समजून घेऊया. काय म्हटलेलं आहे पहा, फ्युचर्स आर हायली स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट. एक उच्चस्तरीय हायली स्टँडर्ड म्हणजे प्रमाणित काय असतात, ती कॉन्ट्रॅक्ट असतात. दॅट प्रोव्हाइड फॉर परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट थ्रू आयदर डेफर डिलिव्हरी ऑफ असेट ऑर फायनल कॅश सेटलमेंट. म्हणजे यामध्ये ही कॉन्ट्रॅक्ट पूर्ण करावीच लागतात. आयदर डिलिव्हरी ऑफ असेट म्हणजे ती असेट जी आहे ती काय करायची, डिलिव्हर करायची, कॅश पेमेंट, फायनल जे कॅश पेमेंट आहे ते कॅश पेमेंट द्यायचं, हे यामध्ये काय असतं, मस्ट असतं. सो हे स्टँडर्डाइज नॉर्म्स म्हणजे काय आहेत ते थोडं इथं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हे एक मोस्ट इम्पॉर्टंट फीचर आहे. दॅट द कॉन्ट्रॅक्ट हॅज सर्टन स्टँडर्डाइज स्पेसिफिकेशन्स. हे कॉन्ट्रॅक्ट करत असताना काही स्टँडर्डाइज जे स्पेसिफिकेशन्स आहेत ते त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये काय करायचे असतात, इथं डिफाईन करायचे असतात, स्पष्ट करायचे असतात, क्लिअर करायचे असतात. कशाच्या अनुषंगानं, क्वांटिटी ऑफ असेट, पर्टिक्युलर जे असेट आहे, जे व्यवहार असेटमध्ये होणार आहे त्याची क्वांटिटी काय असेल, क्वालिटी काय असेल त्या असेटची, डेट अँड मंथ ऑफ डिलिव्हरी, कोणत्या महिन्यामध्ये कोणत्या तारखेला तो व्यवहार पूर्ण करायचा आहे, द युनिट प्राइस ऑफ कोटेशन, युनिट प्राइस काय असेल पर्टिक्युलर कमोडिटीची, लोकेशन काय असेल, सर्वसाधारणपणे त्या कॉन्ट्रॅक्टच्या सेटलमेंटचं हे जे कंपोनंट आहेत हे काय केले जातात, इथं स्पष्ट केले जातात. अटी आणि शर्ती या अनुषंगाने काय असतात, क्लिअर असतात. आणि साधारणपणे एका विशिष्ट लोकेशनला म्हणजे जे पर्टिक्युलर स्टॉक एक्सचेंज आहे तिथं हे व्यवहार काय करायचे असतात, तिथं कम्प्लीट करावयाचे असतात. त्याला इथं काय म्हटलं जातं, स्टँडर्डायझेशन असं म्हटलं जात असतं. सेकंड, दिस कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेडेड ऑन ऑर्गनाइज्ड फ्युचर एक्सचेंज विथ अ क्लिअरिंग असोसिएशन दॅट ऍक्ट्स ॲज अ मिडलमन बिटवीन द कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज. दुसरं वैशिष्ट्य या फ्युचर कॉन्ट्रॅक्टचं काय आहे की हे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ना याचे व्यवहार कुठे होत असतात, जनरली एक ऑर्गनाइज्ड फ्युचर एक्सचेंज असतं. म्हणजे जसं स्टॉक एक्सचेंज आहे, स्टॉक एक्सचेंजमध्ये जे इक्विटी शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स याचे व्यवहार होत असतात, तसंच या फ्युचरसाठी स्वतंत्र एक संघटित फ्युचर एक्सचेंज असतं. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा जर इथं विचार केला तर साधारणपणे सगळ्यात जास्त फ्युचर कॉन्ट्रॅक्ट्स कुठं ट्रेड होतात, ट्रेडेड आर द शिकागो बोर्ड ऑफ ट्रेड अँड शिकागो मर्कंटाईल एक्सचेंज. हे काय आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे काय फ्युचर एक्सचेंज आहेत की या ठिकाणी हे व्यवहार काय केले जातात, पूर्ण केले जात असतात. त्यासाठी काय असतं, एक क्लिअरिंग हाऊस असतं, क्लिअरिंग असोसिएशन असते, दॅट ऍक्ट्स अ मिडलमन. म्हणजे हे क्लिअरिंग हाऊस असेल की एक मध्यस्थाची भूमिका हे क्लिअरिंग हाऊस काय करत असतं, पार पाडत असतं. ओके, मग हे क्लिअरिंग हाऊस काय असतं, इन द फ्युचर कॉन्ट्रॅक्ट द एक्सचेंज क्लिअरिंग हाऊस इज अन एडजंट ऑफ द एक्सचेंज अँड ऍक्ट्स ॲज इंटरमिडियरी ऑर मिडलमॅन इन द फ्युचर. ओके, इट गिव्स अ गॅरंटी फॉर परफॉर्मन्स ऑफ पार्टीज टू इच ट्रान्झॅक्शन. म्हणजे दोन्ही पार्टीज हे व्यवहार पूर्ण करतील याची जी काही गॅरंटी आहे ही गॅरंटी या क्लिअरिंग हाऊस थ्रू काय होत असते, फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्या पार्टी इन्व्हॉल्व्ह झालेत त्यांना ही गॅरंटी मिळत असते. अजून एक फीचर आहे याचं, कॉन्ट्रॅक्ट सेलर इज कॉल्ड शॉर्ट. म्हणजे या कॉन्ट्रॅक्टमध्ये जो सेलर असतो त्याला फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये शब्द कोणता वापरला आहे, शॉर्ट असा वापरलेला आहे. म्हणजे सेलरला इथं काय म्हटलं जातं, शॉर्ट असं म्हटलं जातं. आणि जो बायर आहे, जो असेट काय करणार आहे, खरेदी करणार आहे, त्याला इथं काय म्हटलं जातं, लॉंग असं म्हटलं जात असतं. म्हणजे इन फ्युचर कॉन्ट्रॅक्ट बायर इज कॉल्ड ॲज लॉंग. म्हणजे थोडक्यात एक शॉर्ट पोझिशन असते आणि एक काय असते, लॉंग पोझिशन असते. शॉर्ट पोझिशन म्हणजेच कोण, सेलर, आणि लॉंग पोझिशन म्हणजेच कोण, बायर. बोथ पार्टीज पे मार्जिन टू द क्लिअरिंग असोसिएशन. दोन्ही पार्टी हे जे क्लिअरिंग हाऊस आहे त्याला एक विशिष्ट अमाऊंट काय करतात, तिथं पे करतात. कशासाठी, म्हणून एक मार्जिन म्हणून. म्हणजे हा व्यवहार जर पूर्ण झालाच नाही तर या दोन्ही व्यक्तींच्या मार्जिनमधून जे नुकसान झालेलं आहे ते नुकसान इथं भरून देण्याचा प्रयत्न या क्लिअरिंग हाऊसद्वारे, क्लिअरिंग असोसिएशनद्वारे, मग थोडक्यात काय फ्युचर एक्सचेंजद्वारे होत असतो. दिस इज युज्ड ॲज परफॉर्मन्स बॉन्ड बाय कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज. म्हणजे एक प्रकारचे मार्जिन काय आहे की परफॉर्मिंग बॉन्डच असतो. म्हणजे हा व्यवहार पूर्ण होईल
अशा पद्धतीचं हे काय असतं, एक प्रकारचं बंधन असतं. मार्जिन्स पेड आर जनरली मार्क्ड टू मार्केट प्राइस एव्हरी डे. म्हणजे हे जे मार्जिन्स असतं हे काय असतं, मार्क टू मार्केट प्राइस. म्हणजे त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जी पर्टिक्युलर अंडरलाईन असेट आहे त्याची जी काही मार्केट प्राइस आहे त्यानुसार हे जे मार्जिन आहे हे दोन्ही पार्टीनी काय करायचं असतं, एका विशिष्ट अमाऊंट, मार्जिन म्हणजे ती अमाऊंट इथं पेड करायची असते. म्हणजे मार्केट प्राइस जसं बदलेल त्या प्रमाणात मार्जिन इथं काय होत असतं, फ्लक्च्युएट होत असतं. ओके, सो इथं हे जे ओके, देन each future contract has associated month that represent the month of contract delivery or final settlement. हे प्रत्येक जे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट आहे हॅज अन असोसिएटेड मंथ. एका विशिष्ट वेळेला म्हणजे एका विशिष्ट महिन्यामध्ये ते काय करावं लागतं, पूर्ण करावं लागतं. दॅट रिप्रेझेंट्स द मंथ ऑफ कॉन्ट्रॅक्ट डिलिव्हरी ऑर फायनल सेटलमेंट. म्हणजे एक स्पेसिफिक मंथ त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये डोळ्यासमोर ठेवायचा आणि त्यामध्ये त्या वेळेला त्याची फायनल सेटलमेंट इथं करायचं. दिस कॉन्ट्रॅक्ट्स आर आयडेंटिफाईड विथ देअर डिलिव्हरी मंथ लाईक जुलै, टी बिल, डिसेंबर, डेरिव्हेटिव्ह. म्हणजे त्या महिन्याच्या नावानं हे कॉन्ट्रॅक्ट्स काय केले जातात, इथं आयडेंटिफाय होत असतात. एव्हरी फीचर्स कॉन्ट्रॅक्ट रिप्रेझेंट अ स्पेसिफाईड क्वांटिटी. इट इज नॉट निगोशिएटेड बाय द पार्टीज टू कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे एक स्पेसिफिक क्वांटिटी असते त्यामध्ये पुन्हा इथं बदल केला जात नाही. त्यामध्ये पुन्हा इथं जे निगोशिएशन्स आहे बैठक करून पुन्हा त्यामध्ये बदल या अर्थानं जे व्यवहार आहेत ते व्यवहार इथं केले जात नसतात. त्यानंतर हे जे फ्युचर कॉन्ट्रॅक्ट असतात त्याचं डेली सेटलमेंट होत असतं. सो व्हॉट मीन बाय डेली सेटलमेंट, अनदर फीचर ऑफ फ्युचर कॉन्ट्रॅक्ट इज वेन पर्सन एंटर्स इन टू कॉन्ट्रॅक्टमध्ये ज्यावेळेस इथं दोन व्यक्ती येतात, ही इज रिक्वायर्ड टू डिपॉझिट फंड्स विथ ब्रोकर. त्याला इथं काय म्हटलं जातं, मार्जिन मनी असं म्हटलं जातं. द एक्सचेंज युजली सेट्स अ मिनिमम मार्जिन रिक्वायर्ड फॉर डिफरंट असेट, बट द ब्रोकर कॅन सेट हायर मार्जिन लिमिट्स फॉर हिज क्लायंट विच डिपेंड अपॉन क्रेडिट वर्दीनेस ऑफ द क्लायंट. म्हणजे मार्जिन वगैरे जे आहे ते ब्रोकर जो आहे तो कमी जास्त करू शकतो. जनरली इट इज डिपेंड अपॉन द क्रेडिट वर्दीनेस ऑफ द इन्व्हॉल्व पार्टी. पार्टी कोणत्या इन्व्हॉल्व आहेत त्याचं जे काय क्रेडिट वर्दीनेस आहे, त्याची पतक्षमता, त्याची आर्थिक व्यवहार करण्याची टेंडन्सी, वृत्ती, याच्या आधारित हे मार्जिन इथं डिफाईन केलेलं असतं. द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ मार्जिन अकाउंट इज टू ऍक्ट ॲज कोलॅटरल सिक्युरिटी इन ऑर्डर टू मिनिमाइज द रिस्क ऑफ फेल्युअर बाय अदर पार्टी इन फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे मार्जिनचा वापर कशासाठी केला जातो, द मार्जिन मनी इज युटिलाइज्ड. याचा वापर कशासाठी केला जातो, एखाद्या पार्टीनं जर यामध्ये व्यवहार पूर्ण केला नाही योग्य पद्धतीनं तर ज्या पार्टीचं नुकसान होईल त्या पार्टीला ही अमाऊंट काय केली जात असते, पे केली जात असते. आता सेटलमेंट कसं होते, जनरली कॅश सेटलमेंट. मोस्ट ऑफ द फीचर्स कॉन्ट्रॅक्ट्स आर सेटल्ड इन कॅश, हॅव्हिंग अ शॉर्ट ऑर लॉंग टू मेक कॅश पेमेंट ऑन डिफरन्स बिटवीन द फ्युचर प्राइस ॲट विच द कॉन्ट्रॅक्ट वॉज एंटर्ड अँड द कॅश प्राइस ॲट एक्सपायरेशन डेट. म्हणजे हे जे डिफरन्स आहे फ्युचर प्राइस आणि जे काय कॅश प्राइस आहे ॲट एक्सपायरेशन ऑफ डेट, ज्या तारखेला ते कॉन्ट्रॅक्ट कंप्लीट होणार आहे त्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स पे करून मग तो पे करावा लागेल किंवा तो पे करावा पण लागणार नाही. म्हणजे सेलरला बायरकडून तो पे करावा लागेल किंवा बायरला जर किमतीमध्ये चेंजेस झाले तर सेलरला ती अमाऊंट काय करावं लागेल, इथं पे करावी लागेल. अशा पद्धतीनं जी काय सेटलमेंट आहे ती सेटलमेंट होत असते. ओके, ती डेली पण असू शकेल किंवा ॲट द एंड ऑफ कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ड्युरेशन असू शकेल. ओके, तर अशा पद्धतीनं हे काय असतात, इथं फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट असतात. ओके, आता हे जे टाइप्स आहेत फ्युचर कॉन्ट्रॅक्टचे ते कोणते कोणते. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट्स कॅन बी ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. दोन गटात या फ्युचर कॉन्ट्रॅक्टचं वर्गीकरण केलं जातं. पहिला गट आहे कमोडिटी फ्युचर्स, यामध्ये वस्तू असतात. दुसरा आहे फिनान्शियल फ्युचर्स, यामध्ये काय असतात, इन्स्ट्रुमेंट्स असतात. सो या कमोडिटी फ्युचर्समध्ये कोणत्या कोणत्या कमोडिटीज असतात, जनरली मेटल्स, वेगवेगळ्या प्रकारचे काय असणार आहेत, तिथं धातू असणार आहेत. एक कॉपर, गोल्ड, प्लॅटिनम, सिल्वर अशा पद्धतीचे धातू या कमोडिटी फीचर्समध्ये असतात. त्यानंतर एनर्जी, जे एनर्जी प्रॉडक्ट आहेत, जनरली क्रूड ऑइल असेल, नॅचरल गॅस असेल, पाम ऑइल असेल, ह्या सगळ्या बाबी या एनर्जी प्रॉडक्टमध्ये येत असतात. त्याचे फ्युचर्स इथं होत असतात. देन ग्रेन्स अँड ऑइल सीड्स, ज्या
तेल बिया वगैरे आहेत, जसं ग्रेन्स सच एज सोयाबीन्स, ऑइल सीड्स, फूड अँड फीड सप्लायज, अन्न पदार्थ त्याच्याशी संबंधित जे बी बियाणं आहेत किंवा त्या वस्तू ज्या आहेत त्याचं या कमोडिटी मार्केटमध्ये, कमोडिटी फ्युचर्समध्ये व्यवहार होत असतात. लाईव्ह स्टॉक म्हणजे प्राणी या कमोडिटी मार्केटमध्ये सुद्धा एक कमोडिटी असते. जनरली लाईव्ह कॅटल, फीडर कॅटल, लीन हॉग्स अँड पोर्क वगैरे वगैरे हे जे प्राणी आहेत ते सुद्धा या कमोडिटी फ्युचर्समध्ये कमोडिटी म्हणून फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचे व्यवहार इथं होत असतात. म्हणजे थोडक्यात काय अंडरलाईन असेट आहे. फूड अँड फायबर, अन्नपदार्थ वगैरे सुद्धा यामध्ये येत असतात. फायनान्शियल फ्युचर्समध्ये खास करून युरो डॉलर फ्युचर्स आहेत, US ट्रेझरी फ्युचर्स आहेत, म्हणजे युरो डॉलर, त्यानंतर ट्रेझरी फ्युचर्स, US ट्रेझरी फ्युचर्स आहेत, म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या ट्रेझरीनं जे डॉक्युमेंट इश्यू केलेले आहेत त्याचा समावेश या US ट्रेझरीमध्ये होत असतो. त्यानंतर फॉरेन गव्हर्नमेंट डेप्ट फ्युचर्स आहेत, म्हणजे ज्या वेगवेगळ्या राष्ट्रांच्याकडून जे डेप्ट इन्स्ट्रुमेंट इश्यू केले जातात, बॉन्ड्स, त्याचं सुद्धा या फायनान्शियल फ्युचर्समध्ये काय होतात, व्यवहार होत असतात. त्यानंतर फॉरेक्स फ्युचर्स आहेत, म्हणजे फॉरेन एक्सचेंज जो रिझर्व्ह असतो पर्टिक्युलर कंट्रीचा, म्हणजे प्रत्येक देशाचा एक फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह असतो, तो सुद्धा इथं फायनान्शियल फ्युचरमध्ये येत असतो. ओके, सो याच्या आधारे आता आपण डिफरन्स बघूया फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचा आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्टचा. याच्या आधारे या दोन्ही संकल्पना क्लिअर होतील. दोन्हीचाही अर्थ सेम आहे, परंतु काही वैशिष्ट्ये वेगळी आहेत. आता ती वेगळे पण कशात आहे ते या डिफरन्सद्वारे, फरकाद्वारे आपण ते समजून घेऊ शकतो. पहा, डेफिनेशन काय याची? अ फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट इज अन अग्रीमेंट बिटवीन टू पार्टीज टू बाय ऑर सेल अन असेट which can be any kind at a pre-agreed future point in a time at a specified price. सिंपल आहे. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आहे, अग्रीमेंट आहे, दोन पार्टी मधला आहे, खरेदी विक्री होणार आहे एका दिवसाच्या असेटची ऍट अ प्री अग्रीड प्राइस. एक दिवसाची किंमत अगोदरच इथं निश्चित केलेली असेल, एका दिवसाच्या भविष्यातील वेळेला एका दिवसाच्या किमतीला तो व्यवहार पूर्ण करायचा आहे. हा अर्थ फॉरवर्डचा आहे. सेम काय आहे? फ्युचरचा आहे, पण वेगळे पण काय पहा. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट इज स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट. हे काय असणार आहे? स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट ट्रेडेड ऑन फ्युचर एक्सचेंज, की ज्याचे व्यवहार जे फ्युचर एक्सचेंज आहेत त्यावर पूर्ण होणार आहेत. टू बाय ऑर सेल अ सर्टन अंडरलाईन इन्स्ट्रुमेंट. एक वित्ताचे असेट जे इन्स्ट्रुमेंट आहे त्या असेटचे हे व्यवहार असणार आहेत ॲट अ सर्टन डेट इन द फ्युचर ॲट अ स्पेसिफाईड प्राइस. म्हणजे भविष्यातच हे व्यवहार काय होणार आहेत? पूर्ण होणार आहेत, परंतु एक कॉन्ट्रॅक्ट स्टँडर्डाइज आहे. स्ट्रक्चर अँड पर्पज कस्टमाइज टू कस्टमर नीड. म्हणजे हे जे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आहेत ते काय असतात? अकॉर्डिंग टू नीड ऑफ कस्टमर, बायर ऑर सेलर. ते काय केले जातात? आर्टिक्युलेट केले जातात, कस्टमाइज असतात. त्यांच्या सोयीनं अटी शर्ती त्यामध्ये असू शकतात. युजली नो इनिशियल पेमेंट रिक्वायर्ड ॲट द टाइम ऑफ एंटरिंग इन टू कॉन्ट्रॅक्ट. इनिशियल पेमेंट जनरली या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये कोणीही कोणाला करत नाही. युजली युज्ड फॉर हेजिंग. सगळ्यात महत्त्वाचं काय, याचा वापर कशासाठी केला जातो फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचा? हेजिंग. हे हेजिंग काय? जनरली जी प्राइस रिस्क असते ती कमी करणं, रिड्यूस करणं, ती इलिमिनेट करणं, हा फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचा काय आहे? पर्पज असतो. हेजिंग म्हणजे काय? रिड्युसिंग ऑर एलिमिनेटिंग द रिस्क, ऑर जनरली इट इज कॉल्ड एज प्राइस रिस्क. कमी करणं हा याचा पर्पज असतो. आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्ट काय? स्टँडर्डाइज असतात. इनिशियल मार्जिन पेमेंट रिक्वायर्ड. कॉन्ट्रॅक्ट स्टँडर्डाइज आहेत. जी इनिशियल मार्जिन पेमेंट आहे दोन्ही पार्टीला ते जो स्टॉक एक्सचेंज आहे, फ्युचर एक्सचेंज आहे, त्यामध्ये हे पेमेंट करावं लागतं. आणि युजली युज्ड फॉर स्पेक्युलेशन. आणि हे कशासाठी खास करून वापरलं जातं? फॉर द पर्पज ऑफ स्पेक्युलेशन. सो स्पेक्युलेशन म्हणजे काय? टू गेटिंग द बेनिफिट ऑफ प्राइस फ्लक्च्युएशन्स इन द कमोडिटी मार्केट. म्हणजे जे प्राइस फ्लक्च्युएशन्स आहेत, किमतीमध्ये जे चढ उतार होत असतात, मार्केटमध्ये जे चढ उतार होत असतात, त्याचा फायदा करून घेणं हे या फ्युचर कॉन्ट्रॅक्टचं काय असतं? वैशिष्ट्य असतं. ओके, त्याला इथं काय म्हटलं जातं? स्पेक्युलेशन असं म्हटलं जात असतं. म्हणजे हेजिंगमध्ये काय असते? जी प्राइस रिस्क आहे ती कमी करणं, रिड्यूस करणं, आणि इथं त्या प्राइस फ्लक्च्युएशनचा कसा फायदा करून घेता येईल या दोन्ही पार्टीचा यामध्ये काय असतो? हेतू असतो. ट्रान्झॅक्शन मेथड काय? निगोशिएटेड डायरेक्टली बाय द बायर अँड सेलर. बायर आणि सेलर इथं एकत्र येतात आणि डायरेक्ट हे काउंटर, ओव्हर द काउंटर हे काय असतात? ट्रान्झॅक्शन असतात. एकमेकांशी निगोशिएशन्स करून हे काय असतात? व्यवहार होत असतात. कोटेड अँड ट्रेडेड ऑन एक्सचेंज. आणि हे मात्र जे पर्टिक्युलर फ्युचर एक्सचेंज आहे त्यामध्ये त्याची नोंद होत असते आणि तिथं काय करायला लागतात? हे व्यवहार पूर्ण करावे होतात. मार्केट रेग्युलेशन. रेग्युलेटरी बॉडी आहे का या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टसाठी? तर जनरली नॉट रेग्युलेटेड.
म्हणजे रेग्युलेशन ऑर्गनायझेशन हे व्यवहार करण्यासाठी म्हणजे नियमित करण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टला अशी कोणतीही यंत्रणा नाही. पण फ्युचर कॉन्ट्रॅक्टला मात्र यंत्रणा आहे. गव्हर्नमेंट रेग्युलेटेड मार्केट जनरली पर्टिक्युलर कंट्री देशाचं जे गव्हर्नमेंट आहे त्याच्यावर काय करतं इथं नियंत्रण ठेवतं. कमोडिटी फ्युचर्स ट्रेडिंग कमिशन और CFTC इज द गव्हर्निंग बॉडी. म्हणजे त्या देशाच्या ज्या गव्हर्निंग बॉडी आहेत जसं सेबी आहे भारतामध्ये ते हे कॉन्ट्रॅक्ट काय करतं रेग्युलेट करतं. देन इन्स्टिट्यूशनल गॅरंटी. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये इन्स्टिट्यूशनल गॅरंटी येतात. ज्या कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज आहेत ना त्याच एकमेकांच्या गॅरंटी असतात. त्याच एकमेकांच्या काय असतात गॅरंटी असतात. इथं मात्र काय असतं क्लिअरिंग हाऊस असतं. एक मिडलमन असतो जो काय करत असतो ही गॅरंटी घेत असतो. म्हणजे एखादी पार्टी जर व्यवहार पूर्ण करत नसेल तर क्लिअरिंग हाऊस थ्रू जे मार्जिन मनी घेतलेले आहेत त्याच्या थ्रू जे लॉस सेटलमेंट आहे ते केलं जात असतं. रिस्क हाय काउंटर पार्टी रिस्क. काउंटर पार्टी रिस्क आहे. ज्या दोन काउंटर पार्टी आहेत सेलर आणि बायर या दोघांनाही यामध्ये रिस्क असते. जर कॉन्ट्रॅक्ट पूर्ण कोणत्याही पार्टीनं केलं नाही तर यामध्ये एखादी पार्टी अडचणीत येऊ शकते. लो काउंटर पार्टी रिस्क. यामध्ये काउंटर पार्टी रिस्क नसते कारण दोन्हीपैकी एखाद्या पार्टीनं हा व्यवहार पूर्ण केला नाही तर त्याच्यावर स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि क्लिअरिंग हाऊस जे आहेत जे फ्युचर एक्सचेंज आहेत ते हे व्यवहार पूर्ण करायला याच्यावर काय करू शकते तर कंपल्शन टाकू शकते. म्हणजे इट इज अ मॅन्डेटरी टू कम्प्लीट द फ्युचर असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे इथं काउंटर पार्टी रिस्क नसते. गॅरंटी हमी काय आहे. नो गॅरंटी ऑफ सेटलमेंट until the date of maturity. Only the forward price based on the spot price of the underlying asset is paid. इथं जी गॅरंटी आहे सेटलमेंट अंटिल द डेट ऑफ मॅच्युरिटी म्हणजे अंटिल द डेट ऑफ मॅच्युरिटी सेटलमेंटची इथं गॅरंटी नसते. सेटलमेंट होत नसते. ओके. बेस्ड ऑन द स्पॉट प्राइस द अंडरलाइंग असेट इज पेड. ओके. इथं फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये मात्र रेग्युलर काय होत असतात तिथं पेमेंट होत असतात. कशा पद्धतीने बोथ पार्टीज मस्ट डिपॉझिट अँड इनिशियल गॅरंटी मार्जिन. एक विशिष्ट अमाऊंट इनिशियल गॅरंटी मार्जिन जो मेडिएटर आहे त्याच्याकडे ते पेड करत असतात. व्हॅल्यू ऑफ द ऑपरेशन इज मार्क टू मार्केट रेट्स विथ द डेली सेटलमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. आणि इथं जे प्रॉफिट लॉस आहेत डेली जे फ्लक्च्युएशन्स किमतीमध्ये होत असतात ते काय केले जातात सेटलमेंट केले जात असतात किंवा त्याचा जो नेट इफेक्ट आहे तो कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे कमोडिटी आहे रोज भाव बदलतात त्यातून कोण फायद्यामध्ये जाणार आहे कोण तोट्यामध्ये जाणार आहे. म्हणजे गोल्ड हे प्रॉडक्ट घेतलं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट केलेलं असेल आजची किंमत आणि उद्याची किंमत. ओके. यामधला डिफरन्स अशा पद्धतीनं रोज किमतीमध्ये काय होतात. एक जी किंमत आपण निश्चित केलेली आहे त्या किमतीला डोळ्यासमोर ठेवून बेस प्राइसला डोळ्यासमोर ठेवून जे चेंजेस होत असतात त्यातून जो इन्क्रीज डिक्रीज प्रॉफिट लॉस होत असतो तो डेली काय केला जातो सेटल केला जात असतो. जसं ह्या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये इथं नसतं. ओके. कॉन्ट्रॅक्ट मॅच्युरिटी. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट जनरली मॅच्युअर्ड बाय डिलिव्हरिंग द कमोडिटी. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट काय आफ्टर कम्प्लिशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट पिरियड दॅट पर्टिक्युलर डेट कमोडिटी काय केली जाते डिलिव्हर केली जाते आणि हे कॉन्ट्रॅक्ट काय होतं कम्प्लीट होतं. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मे नॉट नेसेसरीली मॅच्युअर बाय डिलिव्हरी ऑफ कमोडिटी. आणि या फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये ही जी डिलिव्हरी आहे कमोडिटीची नॉट नेसेसरी म्हणजे ते वस्तू पे द्या अगर न द्या फक्त जो डिफरन्स आहे तो सेटल करून हे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट फ्युचर कॉन्ट्रॅक्ट काय होतात तिथं कम्प्लीट होत असतात. म्हणजे स्पेक्युलेशन याला का म्हटलेलं आहे की जनरली जे प्राइस फ्लक्च्युएशन्स आहेत त्यामधला जो बेनिफिट आहे तो कॅश करणं हा या फ्युचर कॉन्ट्रॅक्टचा काय असणार आहे मेन पर्पज असणार आहे. ओके. त्यामुळं पर्टिक्युलर असेट ट्रान्सफर करावीच असं कोणतंही कंपल्शन किंवा ते असेट घ्यावीच असं कोणतंही कंपल्शन या दोन पार्टीवर इथं असत नाही. परंतु मात्र कायदेशीररित्या जो व्यवहार आहे कॅश सेटलमेंट ते मात्र इथं होत असतं. ओके. देन एक्सपायरी डेट डिपेंडिंग ऑन द ट्रान्झॅक्शन. नेमके काय एक्सपायरी डेट असते जनरली जे निगोशिएशन होत असतं त्या ट्रान्झॅक्शन्सवर हे अवलंबून असतं आणि हे काय असतं इथं स्टँडर्डाइज असतं. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही केलेले आहेत त्यामध्ये या अटी शर्ती असतात त्यानुसार याची काय असते इथं एक्सपायरी डेट असते. एका अशा डेटला ते काय करायचं इथं एक्सपायर करायचं नव्यानं पुन्हा काय करायचं असतं तिथं फ्युचर कॉन्ट्रॅक्ट करावयाचे असतात. देन कॉन्ट्रॅक्ट साईज डिपेंडिंग ऑन ट्रान्झॅक्शन्स अँड रिक्वायरमेंट्स ऑफ द कॉन्ट्रॅक्टिंग पार्टीज. कॉन्ट्रॅक्ट साईज किती असावी हे सुद्धा काय कस्टमाइज कॉन्ट्रॅक्ट आहेत. दोन पार्टी एकत्र येऊन काय करतात तिथं ठरवतात. हे काय असतं स्टँडर्डाइज असतं त्यामध्ये बदल करता येत नाही. मार्केट
प्रायमरी अँड सेकंडरी. ओके, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट हे काय असणार आहे, प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केटचा एक भाग असतो, त्यामध्ये याचं डिलिंग होत असतं. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट मात्र काय सरळ सरळ प्रायमरी कॉन्ट्रॅक्ट असतात. ओके, तर अशा पद्धतीनं ही फ्युचर मार्केटची काय संकल्पना आहे. ओके, दोन्ही संकल्पना सेम आहेत, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट आणि फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. वस्तू त्यामध्ये काय सेम आहेत, वेगळे पण कशामध्ये आहे. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट हे स्टँडर्डाइज कॉन्ट्रॅक्ट आहेत. फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये मेडिएटर असणार आहे. फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये काय असणार आहे, मार्जिन असणार आहे. फ्युचर कॉन्ट्रॅक्टमध्ये डे टू डे सेटलमेंट असणार आहे. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट हे स्पेक्युलेशनसाठी काय केलं जाणार आहे, वापरलं जाणार आहे. फ्युचर कॉन्ट्रॅक्ट जे आहेत ते रेग्युलेट करण्यासाठी स्वतंत्र त्या त्या देशाची गव्हर्नमेंट काय करत असते, एक बॉडी निर्माण करत असते आणि त्यातून हे काय केले जातात, व्यवहार पूर्ण केले जात असतात. त्यामुळं आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टपेक्षा जास्त करून फ्युचर कॉन्ट्रॅक्टला इथं काय केलेले आहे, अधिक मान्यता मिळालेली आहे आणि आत्मविश्वासानं गॅरंटी असल्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पातळीवर काय होतात, तिथं व्यवहार होत असतात. म्हणजे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये होत नाहीत असं नाही, फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट सुद्धा व्यवहारामध्ये वापरले जातात, परंतु त्याच्या तुलनेनं फ्युचर कॉन्ट्रॅक्टला जास्त बेस असल्यामुळं या माध्यमातून म्हणजे फ्युचर कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून काय होत असतं, तिथे जास्त व्यवहार होत असतात. ओके.